दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता उत्सव. गणेश उत्सवामध्ये सर्वत्र ऊर्जा आणि चैतन्य पसरलेले असते. याच पवित्र सणाचे औचित्य साधून समाजसेवक सुनील सुतार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वर्गीय कृष्णाशेठ गणपत सुतार ट्रस्टच्या माध्यमातून घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले होते. आजच्या डिजिटल युगात आपल्या परंपरा रूढी यांची जाणीव नवीन पिढीला व्हावी, हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. या स्पर्धेसाठी जवळपास 100पेक्षा अधिक मेसेज आले होते, ज्यामधून 10 जणांची निवड करण्यात आली व 3 जणांना पारितोषिक देण्यात आले. नुकताच हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला, ज्यामध्ये समाजसेविका बिलिया सुतार व रॉनित सुतार तसेच विजेते उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांक विजेत्या भाग्यश्री तिडके व सायली तिडके यांना 5,555 नगद राशी तसेच चांदीचे मोदक, प्रमाणपत्र व पूजा सामग्री देण्यात आली. द्वितीय पारितोषिक विजेते महादेव हारे यांना 3,333 रुपये रोख, चांदीचे मोदक, प्रमाणपत्र तसेच पूजा सामग्री बक्षीस स्वरूपात देण्यात आली. तृतीय पारितोषिक विजेते सुधीर इथापे यांना 2,222 रुपये रोख, चांदीचे मोदक, प्रमाणपत्र तसेच पूजा सामग्री देण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषिकमध्ये प्रत्येकी 1,000 रुपये, प्रमाणपत्र तसेच पूजेच्या सामुग्रीचे किट देण्यात आले. समाजसेवक सुनील सुतार यांनी या स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशोत्सव 2024 या निमित्ताने नेरूळ विभागामध्ये मी गणेश देखावा स्पर्धा घरोघरी जे गणपती ठेवण्याचं कारण उद्देश असा असतो की आज आपला हिंदू धर्म, सनातन धर्म फार जुना आणि पुरातन धर्म आहे. नव्या पिढीमध्ये आता या डिजिटल इंडियामध्ये बरेचशी लोक वेगळ्या ठिकाणी वळलेले आहेत. तर हा जो आपला पारंपरिक वसा जो आहे, जो लोकमान्य टिळकांनी जे चालू केलेलं आहे घरोघरी गणपती, आणि हा हिंदू धर्माचा ठसा हा पुढे आपल्या पिढीवर कायम राहावा, त्याच उद्देशाने घरगुती गणेश उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी ही छोटीशी माझ्याकडून प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये मी बघितलं 100हून अधिक लोकांचं त्या ठिकाणी मला मेसेजेस आले आणि देखावे आले. त्यामधले आम्ही 10 देखावे सिलेक्ट केले आणि 10मधले 3 जे बेस्ट आहेत, फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज. पुढे त्यांनी पुरस्काराचे स्वरूप देखील स्पष्ट केले. फर्स्ट प्राईज 5,500 म्हणजे 5,555 रुपये, सेकंड प्राईज 3,333 रुपये आणि थर्ड प्राईज 2,222 रुपये. सोबत चांदीचा मोदक प्रत्येकी म्हणजे 1, 2, 3 जे विजेते त्यांना, प्लस त्यांना सर्टिफिकेट आणि एक पूजा किट अशा साहित्य आम्ही देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवलं. भेट छोटीशी आहे, पण त्यांनी काय होतं की एक असं विनिंग फॅक्टर जो असतो ना, की बाबा आम्ही काय केलं नाही त्याचा आमचं चीज करतं, ही भावना मनामध्ये असणे फार गरजेचं असते. त्याच उद्देशाने हे केलेलं छोटंसं प्रयत्न. मी पुन्हा एकदा भाग्यश्री आणि भाग्यश्री आणि सायली तिडके जी हे प्रथम क्रमांकाचे विनर आहेत, त्यांनी पूर्ण गावाचा देखावा म्हणजे डिटेलमध्ये विहीर, जातं, शेती, घर या सर्व गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं की असं वाटतं ते छोटं आणि ते मोठं गावच आहे. छोटे छोटे त्यांनी पुतले, माणसे, आणि असं वाटलं त्यांच्यामध्ये जीव आहे, म्हणजे तो देखावा एकदम सजीव होता. त्याच्यामुळे त्यांना फर्स्ट प्राईज देण्यात आला. सेकंड प्राईज जे आमचे महादेवजी आहेत, त्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे ज्या वारलामध्ये लक्कडहारांनी ती कुऱ्हाड पडली आणि मग तिथून रक्त निघालं, ते बघायला गेला तेव्हा स्वामी समर्थ तिथे प्रकट झाले, दत्तगुरूचे अवतार. आणि त्या प्रकट दिनीचा पूर्ण त्यांनी इको फ्रेंडली हा देखावा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि फार आनंद झाला असा बघून की धार्मिक गोष्टी ह्या अनुसरून या गोष्टी देखावे. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की प्रकट दिन ॲक्च्युली काय, वारलातून काय. मलाही आज ते माहीत पडलं की वारलातून स्वामी समर्थ त्या ठिकाणी प्रकट झालेले, आणि खरोखर मनाला फार आनंद देणारी गोष्ट आहे. थर्ड आमचे सुधीरजी इथापे, त्यांनी खूप चांगला मेसेज, म्हणजे मी त्यांचं आता ऐकलं, ते घरी पहिल्यापासून ते क्राफ्टमध्ये
पोर्ट्रेटमध्ये ते त्यांच्या मुलांना प्रोत्साहित करत असतात. टी व्ही, मोबाईल यांच्यापासून मुलांना फार दूर त्यांनी नेलेलं आणि फार गरजेचं आजच्या पिढीमध्ये. नाहीतर मुलगा उठल्यावर पहिला मोबाईल मागतो, बाकी सर्व करताना बाई मोबाईल, कुठे जेवताना मोबाईल, खाताना मोबाईल. तर ह्या गोष्टीपासून दूर ठेवून त्यांनी खरोखर खूप चांगला प्रयत्न त्यांचा आहे. आणि त्याच क्राफ्टमधून त्यांनी पेन्सिलचा असा एक मखर बनवून त्या मखरामध्ये गणपती बाप्पा बसवले आणि बाजूला त्या पेन्सिलने ते मकर सजवलं आणि त्याच्यामध्ये मेसेज दिले की पडेगा इंडिया म्हणजे बडेगा इंडिया असं त्यांनी ते मेसेज देऊन त्यांना तृतीय क्रमांकाचं प्रतिष्ठान दिलं. समाजसेविका बिंदिया सुतार व रॉणी सुतार यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. तर गणपती बाप्पा जसे पण असले सुंदरच दिसतात, पण हे लोकांनी खूप मेहनत करून सजवले, मेसेज दिले एक एक मूर्तीबरोबर. तर मी सगळ्यांचा धन्यवाद करते. गणपती बाप्पा मोरया. सगळे पार्टिसिपेंट्सना माझ्यातर्फे थँक्यू. त्यांनी एवढी मेहनत केली आणि बाप्पाला सजवले. आणि आमच्या कलावृत्तीचा आणि त्यांचे इंटेलिजन्स, गणपती बाप्पा हे इंटेलिजन्स हे देवता आहे, त्यांना अजून सजवले आणि खूप छान बनवले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय विनर्सला माझ्यातर्फे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. गणपती बाप्पा मोरया. सर्व विजेत्यांनी देखील या स्पर्धेसाठी सुनील सुतार यांचे आभार मानले. यंदाचं हे 34वं वर्ष होतं आणि यंदाचं मी डेकोरेशन साकारलेलं होतं. पेन्सिलमध्ये गणपती बसवायचा होता, पाठीवरती पेन्सिल आणि पेन्सिलमध्ये गणपती. पूर्णतः पर्यावरणाशी साकारलेला हा डेकोरेशन होता. जवळजवळ त्याच्यामध्ये 25 ते 30 कार्डबोर्ड अँड कलर, ॲक्रेलिक कलर आणि कटरचा वापर होता. आणि 8 ते 9 दिवसाचा कालावधी लागला आणि घरातल्यांचं सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये लाभलेलं आम्हाला. आणि सुनील सुतार साहेब आपल्या इथे सगळ्यांना परिचितच आहेत. अँड त्यांची एक एंट्री बघितल्या तर आम्ही तिथे डेकोरेशन टाकलेलं आहे. आणि आज मला कळलेलं की आज तृतीय क्रमांक एक आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. असेच आमच्या भक्त गणांना प्रोत्साहन देत जावा. तुमच्या समाजकार्यातून आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल यासाठी त्यांचे पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराचे पण खास करून खूप खूप आभार मानतो. आमचा यावर्षीचा देखावा होता श्री स्वामी समर्थ प्रकट कथा. बहुतांश लोकांना माहीत नाही स्वामींचा जन्म कसा झाला आहे, स्वामी कुठे प्रकट झाले. त्यामुळे आम्ही भरपूर स्वामी भक्तांना ही संकल्पना उभी केली आहे की जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना कळलं पाहिजे की स्वामींचा जन्म कुठे झाला, कशामुळे झाला, कोणत्या व्यक्तीमुळे झाला. त्यामुळे आम्ही ही संकल्पना आमच्या देखाव्यामध्ये सादर केली व सगळ्यांना स्वामी म्हणजे आमचं संपूर्ण एरिया संपूर्ण घर स्वामीमय करून टाकलं आम्ही. व सगळ्या स्वामी भक्तांना हे खूप आवडलं होतं. व साहेबांनी ठेवलेल्या स्पर्धेमध्ये आमचा यावर्षी तृतीय क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल मी साहेबांचं, त्यांच्या संपूर्ण परिवाराचा आभार मानतो. व दरवर्षी अशी स्पर्धा ठेवा व आम्हाला आमच्या कलेला वाव मिळावं, आम्हाला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आम्ही हे सगळं पूर्ण प्रोजेक्ट बेस्ट आउट ऑफ वेस्टमधून केला आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे बॉक्सेस ॲज अ कार्डबोर्ड यूज केले फॉर हाऊसेस. माउंटेन्सला आम्ही आतमध्ये फिलर मटेरियल्स जे होतं बॉक्सेसमध्ये ते यूज केलं. अँड आम्हाला 1 वीक टाईम लागला सगळं डेकोरेशन्स वगैरे करायला. माझ्या जाऊबाई आहेत भाग्यश्री, त्यांना बेबी आहे, ते सगळं मॅनेज करून आम्ही सगळं केलं. अँड सुनील सुतार सरांचं पण खूप म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं की ते हे करताय अवॉर्ड प्रेझेंट करताय, तो आम्ही मग अजून जास्त क्रिएटिव्हिटी त्याच्यात शो करायचं ट्राय केलं. अँड आमच्या पप्पांची इच्छा होती की गावाची थीम काहीतरी केली पाहिजे. एव्हरी डिटेल वगैरे सगळं फॅमिली मेंबर्सचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये पार्ट होता. गणेश भक्त सुनील सुतार यांनी गणेश उत्सवादरम्यान लालबागचा राजा, गणेश गल्ली, तुळशीवाडी, खेतवाडीचा राजा गणरायाचे देखील दर्शन घेऊन बाप्पाची मनोभावे पूजा केली. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.